हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योगाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर सकाळी लवकर उठून घरातली सगळी आवराआवर झाल्यानंतर देवपूजा केली, त्यानंतर हळदीचं लेपन केलं आणि दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढलं। हळदीमध्ये थोडं सिनेमनची पावडर मिक्स करून, गंगाजल थोडंसं मिक्स करून असं मी पौर्णिमेला आणि अमावस्येला असं स्वस्तिक काढून घेते। तर भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवे लावल्याशिवाय होत नाही। खरं तर दिव्याला अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते। आपण करीत असलेली पूजा, जप, तप यांचे ते साक्षीदार असतात। त्यामुळे शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलित करून केली जाते। आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते। तसेच या दिवशी घरातील मुलांनाही ओवाळले जाते। यंदा आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्य अमृत हा शुभ योग आहे, त्यामुळे हा दिवस अधिक खास असणार आहे। आषाढ अमावस्येला अनेक लोक पितरांचे स्मरण करून कणकेचा दिवा लावतात, नैवेद्य दाखवतात व दानसुद्धा करतात। दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते। या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही करतात। या दिवशी महिला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात। या दिवशी पिंपळ, तुळस, केळीचे रोप लावले जाते। दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील सगळे दिवे, समया, निरांजन घासून पुसून स्वच्छ केले जातात। दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते। पाटाभोवती रांगोळी काढली जाते व सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून ती प्रज्वलित करून दीपपूजन केले जाते। काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा करण्यात येते। कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो व आरती केली जाते। सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते। लहान मुले वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे। हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्याची मनोभावे पूजा केली जाते। तर मी सुद्धा बघा इथं जेवढे दिवे, निरांजन, समया ज्या काय आहेत त्या सगळ्या इथं प्रज्वलित करून घेतल्या आणि कणकेचे गोड दिवेसुद्धा बनवलेले आहेत। त्यांनीसुद्धा आपल्याला दिव्यांना, देवांना आणि आपल्या घरी जे लहान मुलं असतील त्यांना ओवाळायचं आहे। तर अशा पद्धतीने मी साधीबाधी पूजा इथे करून घेतलेली आहे। तुम्हीसुद्धा दरवर्षी दीप अमावस्येच्या दिवशी अशी दिव्यांची पूजा केली पाहिजे घरच्या घरी। दिव्यांना धुवून स्वच्छ करून त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याच्यात तेल वात घालून असे प्रज्वलित करायचे। जेवढे आपल्या घरात दिवे असतील तेवढे सगळे घ्यायचे आणि मातीचे सुद्धा इथे तुम्ही दिवे लावू शकता। तांब्या, पितळेचे, चांदीचे, माझ्याकडे चांदीचा एक दिवा आहे तो सुद्धा मी इथं बघा प्रज्वलित करून घेतलेला आहे। जागेची इथं कमतरता असल्यामुळे जेवढ्या जागेत जे बसल तशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे। सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या मागच्यासुद्धा 2 वर्ष अगोदरच्या दोन्ही वर्षी जी मी पूजा केलेली आहे त्याच्यात सांगितलेली आहे, कथा सांगितलेली आहे। तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ मागचे बघू शकता। तर इथं सगळी पूजा मी अगदी छानपैकी अशी पार पाडलेली आहे। तर उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। व्रत, वैकल्य, सणवार येत आहेत। तर ज्यांना कुणाला स्वामींचं 11 गुरुवार करायचे असतील तर ते सुद्धा सुरुवात करू शकता किंवा वैभव लक्ष्मी व्रत करायचं असेल ते सुद्धा तुम्ही आता ह्या श्रावण महिन्यात चालू करू शकता। श्रावण महिन्यात जास्तीत जास्त पूजा, आपलं नामस्मरण जेवढं करेल तेवढं खूप खूप फायद्याचं असतं। तर तुम्हीसुद्धा नामस्मरण किंवा तुम्ही जे व्रत करणार असाल सुरुवात तर ह्या महिन्यात तुम्ही नक्कीच करू शकता।
तर दिव्यांची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी बघा माझ्या मुलीलासुद्धा मी ओवाळून घेतलेलं, हळदी कुंकू लावून जे पिठाचे गोड दिवे बनवलेले आहेत त्यांनी मी असं ओवाळून घेतलेलं आहे आणि दोघींनी मिळून आम्ही शुभंकर होती वगैरे म्हटलं. त्यानंतर आरती केली आणि नैवेद्याला मी खडी साखर ठेवली होती. तुम्ही दूध साखरसुद्धा ठेवू शकता, जे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता नैवेद्याला. तर उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो आहे, तर श्रावण महिन्याच्या भरभरून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.